राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहेत। निवडणुकीची घोषणा होताच आचारसंहिता लागू झाली आणि राजकीय पक्षांकडून ठिकठिकाणी भेटीगाठी सुरू झाल्या। विधानसभेसाठी बहुमत मिळवत राज्यामध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी सत्ताधारी तसंच विरोधकांकडून राजकीय हालचालींना आता जोर आलाय। युती आणि आघाडीमुळे राज्यातील राजकीय गणितं काहीशी बदललेली आहेत। मात्र बदललेल्या या राजकीय गणिताकडे जनता नेमकी कशी पाहते? पक्षफुटी, पक्षांतर आणि राजकीय टीका टिप्पणी यावरती जनतेचं काय मत आहे? जाणून घेऊयात वेगवेगळ्या मतदारसंघांमधून। पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे। 2019 मध्ये चंद्रकांत पाटील हे या मतदारसंघातून निवडून आले। यावेळी त्यांना उद्धव ठाकरे गटाच्या माजी आमदार असलेल्या चंद्रकांत मोकाटे यांचं आव्हान असणार आहे। त्याचबरोबर चंद्रकांत पाटील यांना पक्षांतर्गत विरोधाचा देखील सामना मोठ्या प्रमाणात करावा लागू शकतो, कारण भाजपचे बालेवाडीचे असलेले नगरसेवक अमोल बालवडकर हे पक्षातून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक आहे आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचा सपाटा देखील लावलाय। पुण्यातील भाजपच्या काही नेत्यांचा यांना छुपा पाठिंबा आहे का, असा प्रश्न देखील यंदा विचारला जातोय। त्यापैकी शहरी मतदारसंघ आहे, अनेक बाहेरील भागातले लोक या मतदारसंघात येऊन राहतात, त्यामुळे या मतदारसंघाची किंवा या इथल्या मतदानाची टक्केवारी देखील वाढली आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे वाहतूक कोंडी असू देत किंवा पावसाचं पाणी साचणं, त्यासोबतच सुरक्षा, असे तीनही मुद्दे या मतदारसंघातले महत्त्वाच्या समस्या असलेले मानले जात आहेत। कॅमेरामन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। गेल्या 7 निवडणुकांपासून राधाकृष्ण विखे पाटील यांनी या मतदारसंघात विजय मिळवत आपलं वर्चस्व कायम राखलंय। गेल्या 2.5 वर्षाचा विचार केला तर महायुतीचं सरकार आल्यानंतर MIDCचा मोठा प्रकल्प असेल, पशु महाविद्यालय असेल, यासह अनेक विविध विकास कामांचं भूमिपूजन महायुतीकडून करण्यात आलंय आणि हीच राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासाठी या 8व्या विधानसभेची तयारी आहे। दुसरीकडे महाविकास आघाडीचा विचार केला तर अद्यापही महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित झालेला नाही। राधाकृष्ण विखे यांच्या कट्टर विरोधक समजल्या जाणाऱ्या प्रभावती घोगरे यांचं नाव विरोधात आघाडीवर आहे, तर दुसरीकडे भाजपातूनच भाजपाचे राजेंद्र पिपाडा हे देखील या विधानसभा निवडणुकीत इच्छुक आहेत। या वेळच्या विधानसभा निवडणुकीत नगर मनमाड महामार्ग जो रखडलेलं काम आहे तो मुद्दा असेल, दुधाचा हमी भावाचा आणि शेतमालाच्या हमी भावाचा प्रश्न, हे मुद्दे या निवडणुकीत महत्त्वाचे असतील। नितीन ओझा, एबीपी माझा, शिर्डी, अहिल्यानगर। हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघ, या मतदारसंघाचं नेतृत्व सध्या शिवसेना आमदार संतोष बांगर हे करत आहेत। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर हे असून सत्ता संघर्षाच्या काळामध्ये उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणं संतोष बांगर यांनी पसंत केलं होतं, त्यामुळं आमदार बांगर राज्यभरामध्ये चर्चेत आले होते। 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार संतोष बांगर यांनी वंचितचे तत्कालीन उमेदवार अजित मगर यांचा पराभव करत 6,000 मताधिक्य मिळवत आमदार बांगर यांनी या मतदारसंघावर विजय मिळवलेला आहे। आता या विधानसभा निवडणुकीमध्ये संतोष बांगर यांच्या विरोधामध्ये उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेनं सुद्धा कंबर कसलेली आहे। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून माजी आमदार संतोष टारफे, अजित मगर, अजय सावंत यांच्यासह अनेक जण इच्छुक आहेत, त्यांच्या वतीने तशी तयारी केली जात आहे। मागील 5 वर्षाचा या मतदारसंघातील विकास पाहायला गेला तर या मतदारसंघामध्ये म्हणावा असा विकास झालेला नाही। मतदारसंघातील मूलभूत प्रश्न आजही कायम आहेत। कॅमेरापर्सन आकाश माधव दिपके, एबीपी माझा। याच मतदारसंघातून गेल्या निवडणुकीत अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी तब्बल 72,000ची लीड घेऊन राज्यातच नाही तर देशात एक विक्रम प्रस्थापित केला होता आणि किशोर जोरगेवार पुन्हा एकदा मैदानात विजय मिळवण्यासाठी सज्ज झाले आहेत। मात्र त्यांचा पक्ष कुठला हे अजून निश्चित झालेले नाही। भारतीय जनता पक्ष किंवा शिंदे सेना या 2 पक्षांपैकी एकाची ते निवड करू शकतात। दुसरीकडे काँग्रेस देखील या मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी सज्ज झालेला आहे। विशेष म्हणजे गेल्या निवडणुकीत काँग्रेसला या मतदारसंघात अवघी 12,000 मतं मिळाली होती आणि त्यांचं डिपॉझिट देखील जप्त झालं होतं। मात्र अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला चंद्रपूर मतदारसंघातून 40,000चं मताधिक्य मिळालं आहे आणि त्यामुळेच
काँग्रेस पक्षाकडून अनेक उमेदवारांनी आपला दावा केलेला आहे। विशेषतः डॉक्टर दिलीप कांबळे आणि राजू जोडे हे प्रमुख दावेदार मानले जात आहेत, तर भाजपाकडून ब्रिजभूषण बाजारे हे देखील तिकीटची मागणी करत आहे। सारंग पांडे, एबीपी माझा, चंद्रपूर। 35 वर्ष जो काही काळ गेलेला आहे या ठिकाणी सुरेश जैन यांचं अखंड वर्चस्व राहिलेलं होतं आणि या वर्चस्वाला भाजपशी एकनिष्ठ राहिलेले आमदार सुरेश भोळे यांनी छेद दिलेला होता आणि तेव्हापासनं सुरेश भोळे आणि जळगाव मतदारसंघावरती लक्ष राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। 2019च्या निवडणुकीमध्ये सुद्धा राष्ट्रवादीचे अभिषेक पाटील यांचा 64,000हून अधिक मतांनी सुरेश भोळे यांनी पराभव केलेला होता आणि 1,13,000हून अधिक मतं त्यांनी मिळवलेली होती आणि आता पुन्हा एकदा तिसऱ्यांदा आमदार सुरेश भोळे भाजपकडनं इच्छुक असल्याचं सांगण्यात येत आहे। त्या दृष्टीने त्यांनी तयारी देखील केलेली आहे। त्यांच्या विरोधामध्ये उद्धव ठाकरे गटाच्या वतीने जयश्री महाजन आणि कुलभूषण पाटील यांनी तयारी केल्याचं बघायला मिळतंय। आता पुन्हा एकदा भाजप तिसऱ्यांदा आमदार सुरेश भोळे यांच्यावरती विश्वास दाखवते का आणि जनता देखील त्याला साथ देते का, याकडे खरं तर सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव। राज्यातील एक अत्यंत महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ म्हणून धुळे शहर विधानसभा मतदारसंघाची ओळख आहे। गेल्या वेळी 2019च्या निवडणुकीत धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून इतिहासात प्रथमच MIMचे आमदार फारुख शाह हे विजयी झाले होते। फारुख शाह यांनी माजी आमदार अनिल गोटे आणि माजी आमदार राजवर्धन कदमबांडे या दोघंही दिग्गज नेत्यांचा पराभव केला होता। 2019च्या झालेल्या निवडणुकीत अवघ्या 3,000 मतांच्या फरकाने फारुख शाह हे विजयी झाले होते। 2024च्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा फारुख शाह यांच्या समोर या निवडणुकीच्या रिंगणात माजी आमदार अनिल गोटे यांचं तगडं आव्हान असणार आहे। यासोबतच गेल्या 5 वर्षांमध्ये राज्यात असलेल्या महाविकास आघाडी आणि महायुती सरकारच्या कार्यकाळात आमदार फारुख शाह यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी या शहरामध्ये विविध विकास कामांसाठी आणल्याचा दावा केला जातोय। यामुळे आता होऊ घातलेल्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमदार फारुख शाह, माजी आमदार अनिल गोटे यांच्यात कशा पद्धतीची लढत होते याकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागले आहे। धनंजय दीक्षित, एबीपी माझा, धुळे। परभणी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। मागच्या 30 वर्षांपासून इथं शिवसेनेचा आमदार निवडून येतो। शिवसेनेच्या फाटाफुटीमध्येही इथले स्थानिक आमदार आणि खासदार हे उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी राहिल्यामुळे इथे एकनिष्ठतेचं बळ स्थानिक आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या पाठीशी आहे। त्याचबरोबर यावेळेला जर महाविकास आघाडीकडून बघितलं तर शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशी लढत न होता काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिघांचे मिळून डॉक्टर राहुल पाटील हेच उमेदवार असतील हे निश्चित झालेले आहे। महायुतीचा जर विचार केला तर एकनाथ शिंदेंनी ही जागा सोडून घेण्यासाठी प्रचंड प्रयत्न केलेले, त्यामुळे इथली लढत जी आहे ती शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी पाहायला मिळू शकते। दुसरीकडे भाजपकडून बघितलं तर आनंद भरोसे असतील, त्याचप्रमाणे डॉक्टर केदार खटिंग यांच्यासह अनेक जण इच्छुक आहेत, त्यांनीही पक्षाकडे आपली उमेदवारी मागितलेली आहे। प्रश्न जर बघितले परभणी विधानसभेचे तर मूलभूत सुविधांची मोठी वानवा या विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यांचा मोठा बॅकलॉग आहे। शहरी असतील किंवा ग्रामीण भागातील रस्त्यांचा असेल, मूलभूत सुविधा असतील, त्याचप्रमाणे आरोग्याच्या समस्या असतील आणि जे रखडलेले प्रकल्प आहेत यांचा खूप मोठा विषय परभणी विधानसभेमध्ये आहे। कॅमेरा पर्सन विशालसह पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।